बातमी आहे शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवडमध्ये येत असल्याबाबत पत्रकार परिषदेत मावळचे खासदार आप्पा बारणे यांनी दिलेल्या माहितीची। गुरुवार दिनांक 15 जून 2023 रोजी शिवसेना नेते मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याची माहिती देण्यात आली। महात्मा बसवेश्वर पुतळा समिती व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राधिकरण निगडी येथील भक्तिशक्ती चौक अप्पूघर रोड या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 16 जून रोजी अनावरण होणार आहे। तसेच थेरगाव येथे महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन देखील होणार आहे। त्याचबरोबर शहरातील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आढावा घेण्यात येणार आहे। याबद्दलची अधिक माहिती स्वतः खासदार श्रीरंग बारणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पाहुयात। सर्व पत्रकार मित्रांचं मनस्वी स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे उद्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतात। दुपारी 2 वाजता म्हणजे एक्झॅक्ट 2:30 ला CM साहेब येतील आणि शासन आपल्या दारी हा एक चांगला उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड या विभागातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। एकंदरीत अनेक विद्यार्थ्यांना डोमेट्री सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा जातीचे दाखले काढण्याच्या संदर्भामध्ये असेल, रेशनिंग कार्ड असतील, आधारच्या काही चुका असतील, नवीन मतदार यादीमध्ये नोंदी असतील, त्याचबरोबर महापालिकेच्या नागरवस्ती योजनेच्या अंतर्गत येणारे सगळे दाखले असतील, सगळ्या योजना असतील, त्याचा लाभ असेल, हा एका छताखाली एकाच वेळेस सगळ्यांना देण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय। आपण जर पाहिलं तर अनेक नागरिक तक्रार करतात, ते रेशनिंगच्या बाबतीमध्ये असतील, महापालिकेच्या बाबतीत असतील किंवा तहसीलदारच्या निगडीत जिल्हाधिकाऱ्याच्या निगडीत येणाऱ्या योजना असतील, ज्या योजना राज्य सरकारच्या आहेत, ज्या योजना केंद्र सरकारच्या आहेत, त्या योजनेच्या बाबतीमध्ये त्याचा सगळा निराकरण करणं आणि त्या पद्धतीने संबंधित विभागाला आदेश देणं हा एक चांगला उपक्रम सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते व्हावं अशी इच्छा समितीची होती, ज्यासाठी ती पुतळा समिती तयार केली होती, त्या समितीची होती आणि त्या अनुषंगानं जवळपास 1-1.5 महिना ते मागणी करत होते आणि म्हणून या 2 कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब पिंपरी चिंचवडमध्ये येतात, त्याचीच माहिती देण्यासाठी आपल्याला खरं तर बोलवलेलं आहे। मी ती प्रेस नोटसुद्धा तुम्हाला पाठवू शकलो असतो, परंतु प्रत्यक्ष आपल्याशी बोलून या कार्यक्रमाची माहिती द्यावी, आपले काही प्रश्न असतील किंवा शहराच्या विषयी काही प्रश्न असतील ते जर सांगितले तर नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या देखील ते मी कानावरती घालीन। सन्माननीय मुख्यमंत्री याही अगोदर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले होते, परंतु सार्वजनिक कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून चांगल्या कार्यक्रमाच्या, एक महापालिकेचा कार्यक्रम आहे आणि एक शासनाचा कार्यक्रम आहे, अशा 2 कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतात। राज्यामध्ये एक चांगलं सरकार आहे, नियोजनबद्ध काम करणारं सरकार आहे। राज्य सरकारशी प्रलंबित असलेली कामं, त्याचबरोबर महापालिका क्षेत्रामध्ये आणि महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या समस्या त्या मांडण्याच्या संदर्भामध्ये एक अभिनव संधी या माध्यमातून येते। आपण जर पाहिलं तर शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आज पालघरला माननीय मुख्यमंत्री महोदय, काल कोल्हापूरला होते परवा, आणि अशा दृष्टिकोनातून एक चांगला उपक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येतेला आहे। आपला जिल्हा मोठा आहे, पुणे जिल्हा। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आल्यानंतर पुणे जिल्ह्यात सुद्धा म्हणजे ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचा उपक्रम आणि होणार आहे, परंतु आज
एका वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय उद्या येतात आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त याचा भाग बनावं एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. नाही, मी सुरुवातीलाच सांगितलं की सुरुवातीला 2:30 वाजता माननीय मुख्यमंत्री शासन आपल्या दारी हा थेरगावला पदमजी पेपर मिलच्या बाजूला असलेल्या ग्राउंडमध्ये हा कार्यक्रम घेतात. त्या ठिकाणी 2:30 वाजता बरोबर येतील. 2चा टायमिंग दिलेला आहे सगळ्यांना. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर साधारण 1.5-2 तासामध्ये प्राधिकरणाच्या चौकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचं उद्घाटन करतील आणि त्या ठिकाणी देखील सभा होईल.